हॅलो एव्हरीवन, आज आपण SYP.com सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 4 लिक्विडेशन ऑफ कंपनी इलिस्ट्रेशन नंबर 8 पेज नंबर 4139 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। ग्लोबल लिमिटेड गुलबर्ग वेंट इनटू वॉलंटरी लिक्विडेशन ऑन 31 मार्च 2025। 31 मार्च 2025 ला कंपनीचं लिक्विडेशन झालेलं आहे, म्हणजे कंपनी बंद झालेली आहे। व्हेन इट्स बॅलन्स शीट वॉज ॲज फॉलोज, त्यांची बॅलन्स शीट आपल्याला खाली दिली आहे। पेड ऑफ कॅपिटल 18,800 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच। नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत 18,800। एका शेअरची फेस व्हॅल्यू आहे ₹10, कॅपिटल आहे 1,80,000। बँक ओव्हरड्राफ्ट अनसेक्युर्ड विनातारण आहे, हे बँक लोन आहे, लायबिलिटी पेड करायची आहे, हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्समध्ये येईल, तर ते अमाऊंट आहे 90,000। सन्ड्री क्रेडिटर्स त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, कोण कोण आहे बघा। प्रेफरन्शियल, याचा अर्थ आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 7,400। पार्टली सेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत 60,800 आणि अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत 1,41,800। तर बघा, हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत वरचे, मधले आहेत ते सेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत आणि तिसरे आहेत ते अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत। तर आपण इथं विचार करायचा आहे, पेमेंट करताना व्यवस्थित करा। गुडविल, प्रॉपर्टी, मशिनरी, व्हेइकल, स्टॉक, डेटर्स, कॅश इथपर्यंत आपली ॲसेट आहे आणि प्रॉफिट अँड लॉस ही फिक्टिटियस ॲसेट आहे, ह्याला क्रॉस साइन करून टाका। ह्याचा काय विचार करायचा नाही, कारण जेव्हा कंपनी बंद करतो तेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉसचं रिअलायझेशन करू शकत नाही म्हणून। तर मी काय केलेलं आहे, हा क्वेश्चन आपण रीड करतोय। रीड करताना बॅलन्स शीट रीड केली, पण मी बॅलन्स शीट रीड केल्यानंतर आपल्याला सांगितलेलं असतं सगळ्यात शेवटी की काय बनवायचं आहे। यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर लिक्विडेशन फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट। आपल्याला लिक्विडेशनचा फायनल स्टेटमेंट बनवायचं आहे, म्हणून मी इथं लिहिलंय लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ द वाइंडिंग अप ऑफ ग्लोबल लिमिटेड गुलबर्ग इन वॉलंटरी लिक्विडेशन लिक्विडेटेड ऑन 31 मार्च 2025। हे लिहिणं गरजेचं आहे। पेजला बरोबर मध्ये फोल्ड करा, त्याच्या ह्याला तुमच्या लेफ्ट हँडला रिसीट आहे आणि राईट हँडला पेमेंट आहे। इस्टिमेटेड व्हॅल्यू, व्हॅल्यू रिअलाइज्ड आणि इकडं रुपीज आणि रुपीज असं हे तुम्हाला अकाउंट टाकून घ्यायचं आहे। आणि जी आपली पेमेंट ऑर्डर की जी मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे, ती पेमेंट ऑर्डर तुम्ही फुल्ली इथं लिहून घ्यायची आहे। लिहून घेताना लक्षात ठेवायचं आहे की ॲडजस्टमेंटमध्ये जेवढे इन्फॉर्मेशन दिली तशी तुम्हाला इथं पेज सोडायची आहे। म्हणजे आपल्याला पेज कुठं सोडावी लागते, रेम्युनरेशन किती प्रकारचं आहे त्याच्यानुसार पेज सोडावी लागते। डिबेंचरवरचं प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट असतं आणि अनसेक्युर्डमध्ये कोण कोण येतं ते सगळ्याचा विचार करून मग तुम्हाला किती पेज सोडायचे आहे ते तुम्ही ठरवायचं आहे। म्हणजे ही पेमेंट ऑर्डर ॲज इट इज अशीच आलेली आहे, वळीनं एकानंतर एक लिगल चार्जेस, रेम्युनरेशन वगैरे एकाखाली एक बरोबर लिहिलेलं आहे मी। पण लिहिताना आपल्याला काय करावं लागतं, मध्ये थोडी पेज सोडावी लागते, म्हणजे असं एकाखाली एक नाही लिहिता येत, तर थोडी थोडी पेज सोडावी लागते। पेज सोडण्यासाठी आपल्याला ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे। इथं काय सांगितलं आहे बघा, द लिक्विडेटर रिअलाइज द ॲसेट्स ॲज फॉलोज। ॲसेट्स रिअलाइज केले तर ते तुमच्या ह्या साईडला येणार आहेत। तर आपण ही साईड पहिली कंप्लीट करूया। कॅश आहे, कॅशचा बॅलन्स क्वेश्चनमध्ये दिला आहे बघा, 14,000 रुपये, 14,000 तुम्हाला व्हिजिबल असेल। तर कॅशचा बॅलन्स आहे 14,000। आन्सरला सुरुवात करताना इथून करायची आहे। 14,000 कॅश बॅलन्स आहे। तुम्ही म्हणू शकता इथं कॅश बॅलन्स इन हँड किंवा कॅश इन हँड पण म्हणू शकता, कॅश इन हँड। अमाऊंट होती त्याची 14,000। इस्टिमेटेड व्हॅल्यू पण तीच असते आणि रिअलाइज्ड व्हॅल्यू पण तीच असते। तर 14,000 हे तुमचं बॅलन्स आहे। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ॲसेट रिअलाइज केलेले आहेत, तर काळजीपूर्वक बघायचं आहे काय काय लिहिलेलं आहे। प्रॉपर्टी विच वॉज युज्ड टू पे पार्टली सेक्युर्ड क्रेडिटर्स वॉज रिअलाइज्ड फॉर ₹44,000। तर पार्टली सेक्युर्ड क्रेडिटर्स बघा क्वेश्चनमध्ये इथं सांगितलंय, पार्टली सेक्युर्ड क्रेडिटर्स म्हणजे आपल्याला देणं आहे 60,800 रुपीज द्यायचे आहेत। आणि जी कुठली ॲसेट ह्याला तारण ठेवलेली होती तिचं नाव आहे प्रॉपर्टी, आणि ती प्रॉपर्टी त्यांनी विकली कितीला, तर 44,000ला रिअलाइज झाली। आता ह्याचं वर्किंग आपण इथं करून घेऊ बघा, नीट काळजीपूर्वक बघा। पार्टली सेक्युर्ड क्रेडिटर्स, आता आपल्याला काय केलं, आपण जी प्रॉपर्टी होती
त्याला गहाण ठेवलेली होती या क्रेडिटर्सवाल्यांकडे. तर आपण प्रॉपर्टी काय केली, सेल केली, सोल्ड. कितीला सोल्ड केली तर क्वेश्चनमध्ये सांगितलं तुम्ही 44,000 रुपीजला सोल्ड केली. आणि क्रेडिटर्स लोन किती होतं तुमच्याकडं, तर इथं दिलेलं आहे बघा 60,800 लोन आहे आपल्याकडं 60,800. त्याच्यातून आपण ही लेस केलं म्हणजे बघा लोन आहे तुमच्यावर 60,800 रुपये आणि तुम्ही प्रॉपर्टी सोल्ड केली, विकली 44,000ला. पैसे आहेत किती तुमच्याकडे 44,000. तुम्हाला द्यायचे आहेत किती 60,800. तुम्ही देऊ शकता का तर नाही. मग किती पैसे देऊ शकत नाही ते मायनस करू आपण. किती पैसे अजून आपल्याला द्यायचे आहेत क्रेडिटर्सवाल्यांना. तर इथं बघा मला वाटतं 46 येत आहे. 16,800. आपण एकदा कॅल्क्युलेटर तरी पण मी करून बघते, चुकायला नको. आणि एकदा चुकलं किंवा पुढं चुकत जातं. 60,800 मायनस 44,000 तर 16,800. 16 बघा बरोबर आलं 16,800. तर हे आहे, हे अनसेक्युर्ड राहिलं बघा. आता हे दे नाही काय झालं, आपल्याला द्यायचे होते 60,800 पण आपल्याकडे पैसे नाहीत. आपल्याकडे किती आहेत 44,000 एवढीच कॅश आली. प्रॉपर्टी सोल्ड करून एवढी कॅश आपल्याकडे रिसीव्ह झाली. मग आपण काय केलं, जेवढे पैसे आले तेवढे पैसे क्रेडिटर्सवाल्यांना दिले. पण क्रेडिटर्सवाले म्हणले नाही मला अजून 16,800 रुपये द्या. मग आपण ह्याला काही तारण राहिलं का नाही. जे तारण होतं ते सोल्ड झालं. जे गिरवी ठेवलेलं होतं, गहाण ठेवलेलं होतं, मॉर्गेज केलं होतं ते विकलं. म्हणजे हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स राहिले, हे लक्षात ठेवा. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहे 16,000. आता सरप्लस नाही, ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये सरप्लस होता कारण आपण जास्त किमतीला ॲसेट विकली होती. जेवढं आपलं लोन होतं त्याच्यापेक्षा जास्त किमतीला ॲसेट विकलेली होती. पण इथं तसं नाही आहे. तर हे आहे आपले पेमेंट साईडला येणार कारण अजून आपल्याला हे पे करायचे आहेत म्हणून. तर इथं बघा अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहे ना, तर इथं आपल्याला त्याचं नाव लिहायचं आहे. तर लक्षात ठेवा इथं आपल्याला 16,800 द्यायचे. तर आपण इथं लिहू शकतो काय काय द्यायचं आहे ते. पार्टली सेक्युर्ड होतं. आता हे अनसेक्युर्ड झालं. बँक ओव्हरड्राफ्ट एक आहे आणि ह्याचं नाव पण आपण इथं लिहू शकतो काय द्यायचं आहे ते. आणि अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. तर आपण इथं काय करणार आहोत, लिहिणार आहोत. इथं पहिलं आहे बँक ओव्हरड्राफ्ट. कुठे इथे अनसेक्युर्ड क्रेडिटर्सच्या अंडर. बँक ओव्हरड्राफ्ट हे अनसेक्युर्ड आहेत, क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स आणि अनपेड पार्टली सेक्युर्ड. अनपेड म्हणजे नॉट पेड, जे पेड नाही केलं ते अनपेड पार्टली सेक्युर्ड क्रेडिटर्स. आता तुम्ही किती अमाऊंट आली ती इथं लिहू शकता 60,800 मायनस 44,000. तुमच्या माहितीसाठी इथं लिहिलेलं आहे. म्हणजे पार्टली सेक्युर्ड क्रेडिटर्स आता आपण अमाऊंट काढली किती आहे 16,800. आता ही बघा बँक ओव्हरड्राफ्टचं पण इथं क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. क्वेश्चनमध्ये इथं लिहिलं आहे बघा बँक ओव्हरड्राफ्ट आहे 90,000 आणि अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत 1,41,800 आणि प्रेफरन्शियलचा क्रमांक वेगळा आहे. तर आपण इथं लिहू अनसेक्युर्ड बँक ओव्हरड्राफ्ट आहे 90,000 आणि अनसेक्युर्ड क्रेडिटर्स किंवा सेक्युर्ड सन्ड्री क्रेडिटर्स म्हणू शकतो आपण 1,41,800 आहेत. ह्याची टोटल करून अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत टोटल इथपर्यंत. इथं आपण लाईन मारू आणि टोटल करू 16,800 प्लस 1,41,800 प्लस 90,000. टोटल आपण पेमेंट केलं अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवाल्यांना 2,48,600. हे आपण त्यांचं पेमेंट केलं. कारण परत लक्षात राहत नाही तुमच्या म्हणून तुम्ही पेमेंट करू शकता, कॅश रिअलाइज करू शकता. जी क्वेश्चनमध्ये इन्फॉर्मेशन दिली तसं करायचं आहे आपल्याला.
आपण हे पार्टली सांगितलं होतं म्हणून ते आपण लिहून घेतलं, कारण परत तुम्ही विसरला असता त्याच्यासाठी. तर आता आपण काय करू, ह्या ॲसेट रिअलाइज पण करू. आता ही प्रॉपर्टी जी आहे ती रिसीट साईडला नाही आली, कारण एकदाच त्याचं त्याच्यावर पोस्टिंग होणार आहे. तर आपण हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स म्हणून इथं लिहिलं. तर आता आपण इथं लिहिणार नाही, आपण एकदाच पोस्टिंग करतो. तर पुढं सांगितलं ॲसेट रिअलाइज झाल्या, खाली लिहूया आपण इथं टू ॲसेट रिअलाइज. काय काय रिअलाइज झालं बघा इथं. मशिनरीची बुक व्हॅल्यू होती, मशिनरीची बुक व्हॅल्यू आहे 1,52,000 किंवा एस्टिमेटेड व्हॅल्यू होती 1,52,000 आणि रिअलाइज झाली ती 1,28,000. त्याच्यानंतर आहे व्हेइकल. व्हेइकलची व्हॅल्यू आहे इथं, व्हेइकलची व्हॅल्यू आहे 30,000. व्हेइकल्स 30,000 सोल्ड झाली 20,000ला किंवा रिअलाइज झाली 20,000 रुपीजला. त्याच्यानंतर आपण इथं बघू शकतो, एक मिनिट, व्हेइकल स्टॉकची व्हॅल्यू आहे 82,000. स्टॉक 82,000 एस्टिमेटेड व्हॅल्यू. रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे 1,20,000. त्याच्यानंतर आहे डेटर्स, त्याची एस्टिमेटेड व्हॅल्यू आहे 70,000. सॉरी, रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे 70,000. एस्टिमेटेड व्हॅल्यू आपण मागं बघूया किती आहे. डेटर्स 74,000. 74,000. मशिनरी, व्हेइकल, स्टॉक, डेटर्स. ठीक आहे. द एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाउंटेड टू ₹3,700. लिक्विडेशन एक्सपेन्सेस 3,700. इथं लिहूया 3,700. आपण इथं पेमेंट ऑर्डर लिहिलेली आहे अगोदरच. तुम्ही पण अगोदरच ही सगळी पेमेंट ऑर्डर लिहायची, फक्त रेम्युनरेशन किती टाईप्स आहे ते बघून तेवढी जागा सोडायची. त्याच्यानंतर आहे लिक्विडेशन एक्सपेन्सेस लिहिला आपण 3,700. त्याच्यानंतर लिहिलं अँड लिक्विडेटर्स रेम्युनरेशन वॉज फिक्स्ड 3% ऑन ऑल ॲसेट्स रिअलाइज्ड एक्सक्लुडिंग कॅश. कॅश सोडून जेवढी ॲसेट त्यानं रिअलाइज केली त्याच्यावर 3%. तर आता इथं बघायचं आहे, इथं वर लिहिलं आहे बघा, द लिक्विडेटर्स रिअलाइज द ॲसेट्स वॉज ॲज फॉलोज. म्हणजे ही पण ॲसेट पकडायची 44,000 आणि मग बघायचं आहे किती रुपयाला त्यानं ॲसेट विकल्या. 44,000 प्लस 1,28,000, 1,28,000 प्लस 20,000 प्लस 1,20,000 आणि प्लस 70,000. तर त्यानं ॲसेट विकलेले आहेत 3,82,000ला. मग इथं लिहिले लिक्विडेटर्स रेव्हेन्युशन 3% ऑन ॲसेट रिअलाइज. त्याच्यामध्ये आहे 3 लाखावर इथं लिहिते 3,82,000 इंटू 3% इंटू 3%. अमाऊंट आली 11,460. रेव्हेन्युशन आहे मला वाटतं एकच आहे त्याचा रेव्हेन्युशन क्वेश्चनमध्ये 3% तेवढंच लिहिले, म्हणून इथं येणार लिक्विडेटर्स रेव्हेन्युशनच्या समोर 11,460. लिगल चार्जेस दिलेले नाही, त्याला मी डॅश मारली. रेम्युनरेशन दिला, एक्सपेन्सेस दिले. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, आपल्या प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आपल्या क्वेश्चनमध्ये आहेत. तर क्वेश्चनमध्ये बघा इथं आहेत प्रेफरन्शियल क्रेडिटर्सच आहेत 7,400. तर आपण काय करू, त्याला देऊन टाकू. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 7,400. अजून काय लायबिलिटी आहे बघा. आपण काय केलं, बँक ओव्हरड्राफ्ट पेड केलं. हे 2 प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आत्ता पेड केले. पार्टली सेक्युर्ड क्रेडिटर्स होतं ते आपण इथून होतं 16,800 ते पेड केले तिथं 16,800 आणि अनसेक्युर्ड क्रेडिटर्स होते
1,41,800 ते पण आपण इथं पेड केलेत, ह्यांची टोटल आपण इथं लिहिली. आता आपलं पेमेंट साईडला जेवढी पण लायबिलिटी होती एक्सटर्नल लायबिलिटी पेड केली. जेव्हा इंटरनल लायबिलिटी म्हणजे जेव्हा शेअर कॅपिटल द्यायला येतो तेव्हा लगेच शेअर होल्डरांना पैसे द्यायचे नाहीत, बघायचं आपल्याकडे कॅश किती आहे आणि मग पेमेंट करायचं. तर आपल्याकडे बघूया कॅश किती आहे किंवा पैसे किती आहेत. 14,000 आहेत, प्लस 1,28,000 आहेत, त्याच्यानंतर आहे प्लस 20,000 आहेत, प्लस 1,20,000 आहेत, प्लस 70,000 आहेत. म्हणजे आपल्याकडं 3,52,000 येत आहे आपल्याकडं आहेत. चेक करते मी. हां, 3,52,000 आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मी वर्किंग तुम्हाला करून दाखवते. रिसिप्टची टोटल 3,52,000 आपल्याकडे अवेलेबल आहे, एवढी कॅश अवेलेबल आहे. आता आपण पेमेंट किती केलं बघूया. 11,460 देऊन टाकले रेम्युनेशन, प्लस 3,700 दिले, ह्याच कॅशमधून देतो आपण जेवढे रिसिप्टला आहेत त्याच्यातून. त्याच्यानंतर आपण प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवाल्यांना 7,400 दिले. त्याच्यानंतर अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना 2,48,600 दिले. त्याच्यानंतर झालं, एवढंच आपण पेमेंट केलं. म्हणजे पेमेंट किती केलं बघा, पेमेंट 3,10,160. तर मायनस करू आपण त्याच्यातून, मायनस 3,52,000 अमाऊंट आली 50,840. 50,800 परत एकदा बघते काय चुकलंय का. 11,460 त्याच्यानंतर आहे प्लस 3,700 प्लस 7,400 प्लस 2,48,600. हां, आता बरोबर आलं. तर टोटल इथं बघा थोडी चुकली, तर हे खूप काळजीपूर्वक करावं लागतं. 3,52,000 रिसिप्टची टोटल होती. पेमेंटची टोटल आहे 2,71,160. आपण मायनस करू 3,52,000, तर 80,840 एवढा बॅलन्स आहे आपल्याकडं. बॅलन्स शिल्लक आहेत, पैसे जास्त आहेत. रिसिप्टला किती आहेत, तर रिसिप्टला आहेत पैसे मिळाले किती 3,52,000 तुम्हाला ॲसेट विकून मिळाले. पेमेंट किती केलं तुम्ही 2,71,160. तुमच्याकडे पैसे किती शिल्लक राहिले 80,840. हे काय आहे तर शिल्लक पैसे आहेत. हे कोणाचे असतात, शेवटचा जो देणेकरी आहे त्याचं. शेवटी कोण आहे, इक्विटी शेअर होल्डर. तर इक्विटी शेअर होल्डरांना आपण राहिलेली अमाऊंट देऊन टाकू 80,840. आता मग एका शेअर होल्डरला किती, तर आपण इथं लिहिलंय बघा, इक्विटी शेअर होल्डरला दिले 80,000. हे जो बॅलन्स होता तो देऊन टाकला. म्हणजे दोघांची टोटल आता 3,52,000च येणार आहे. मग आपण इथं काय करणार आहे, एका शेअर होल्डरला किती, म्हणून आपण लिहिणार आहोत पर शेअर इज इक्वल टू, शॉर्टमध्ये लिहिलंय PR, पर शेअर. पर शेअर फॉर्म्युला आहे अमाऊंट डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स, SH म्हणजे शेअर्स. तर अमाऊंट किती होती बघा इथं 80,840 डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, तर आपण क्वेश्चनमध्ये बघूया नंबर ऑफ शेअर्स किती आहेत. क्वेश्चनमध्ये आहेत 18,800. हे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत, म्हणून त्याला डिवाइड करू 18,800. 18,800 एका शेअर होल्डरला किती येत आहे ते आपण ब्रॅकेटमध्ये लिहू. 80,840 इथली अमाऊंट डिवाइड बाय 18,800. 4 रुपीज 3 पैसे. 4 रुपीज 3 पैसे. तर मग आपलं इथं हा क्लोज होणार आहे आणि टोटल आहे त्याची ह्या अमाऊंटची 3,52,000.
दोन्ही साईडची इक्वल टोटल. आन्सर बघते चेक करून. हां 3,04,3. तुम्ही 4.30 कारण पैसे आपले असताना 20 पैसे 10 पैसे 30 पैसे 40 पैसे 50 पैसे असं लिहितो. मग तुम्ही 4.30 लिहिलं तरी चालेल ना असं लिहिलं तरी चालेल. टोटल आहे 3,52,000. आणि जर तुम्हाला हे नाही कळालं तर तुम्ही डायरेक्ट इक्विटी शेअर्स एवढा डिफरन्स लिहिला, हे नाही लिहिलं तरीसुद्धा तुमचा आन्सर बरोबर आहे. तर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.